नर्मदे हर. नमस्कार. मी अपर्णा कुलकर्णी आणि नर्मदा परिक्रमेच्या भाग 9 मध्ये तुमचं सगळ्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. कालच्या भागात मी तुम्हाला सांगितलं की विनयाचं ऑपरेशन ठरलं, पण तिचे मिस्टर येईपर्यंत मला जरा थोडंसं टेन्शन होतं. पण ते आले आणि मग मात्र मला हायसं वाटलं. उद्या पहाटे पुन्हा तिथून निघायचं म्हणून शांत झोपही लागली. कदाचित तिचं ऑपरेशन खूप जास्त सिरियस नाही हे समजल्यामुळे पण मी थोडीशी निश्चिंत झाले होते. आणि विनया पण सारखं तू जा, परिक्रमा पूर्ण कर, माझ्यामुळे तुझी परिक्रमा अर्धवट नको राहायला असं घोकत होती. जोपर्यंत तिच्या ऑपरेशन बाबतीत क्लिअर होत नव्हतं तोपर्यंत मन मानत नव्हतं. पण डॉक्टर येऊन भेटून गेले. त्यांनी मुंबईच्या तिच्या डॉक्टरांशी बोलूनही सगळं व्यवस्थित ठरवलं आणि सकाळी 6ची ऑपरेशनची वेळ ठरली तेव्हा मात्र मग मी निश्चिंत झाले. पण कसं असतं बघा ना, काल मी अगदी सहजच म्हणाले होते की इतक्या जवळ इंदोर आहे तर मी रात्री इंदोरला जाऊन येते. आणि आपण म्हणतो ना, बुला फुलाला गाठ पडते, किंवा त्या परिक्रमेच्या दरम्यान अशा काही घटना घडल्या की आम्ही बोललोय आणि ते झाले. एक मैत्रीण म्हणाली की 4 तास तरी इथे थांबता यावं. हे सगळं नको त्या पद्धतीने झालेलं होतं. म्हणजे विनयाला होऊन हे सगळं झालेलं होतं, पण एक झालेलं होतं की आम्ही जे बोललो होतो ते झालेलं होतं. पहाटे 3:30ला उठून सगळं आवरलं आणि बरोबर 4 वाजता यांचा फोन आला की आम्ही घरून निघालो आहोत. कारण मी हॉस्पिटलमध्ये झोपलेले होते आणि भावाला खूप ताप होता आणि ह्यांना पण थोडीशी कणकण होती, त्यामुळे ते दोघंही घरी गेलेले होते. तसंही हॉस्पिटलमध्ये कोणाला तरी एकालाच झोपता येणार होतं. मला घरी जाता येत नव्हतं कारण मी नर्मदा परिक्रमेमध्ये होते. विनयाचे मिस्टर आलेले असल्यामुळे माझ्या भावाला आणि माझ्या मिस्टरांनाही आता ती काळजी नव्हती, त्यामुळे ते घरी गेलेले होते. आणि मग ते पहाटे 4 वाजता निघाले कारण मला सोडवायला ते येणार होते. आणि 4:30 वाजता बरोबर आम्ही हॉस्पिटलमधून निघालो. विनयाचा निरोप घेतला, तिला शुभेच्छा दिल्या, सगळं व्यवस्थित होईल, काळजी घे असं सांगितलं आणि निघाले. एवढ्या पहाटे चहा मिळणारच नव्हता कारण 7 वाजेपर्यंत तर काही उघडतच नाही. त्यामुळे आम्ही 7 वाजेपर्यंत तर आम्ही नेमावरला पोचलेलो होतो. सगळ्या मैत्रिणी स्नानासाठी घाटावर गेलेल्या होत्या. जानकी, निलिमा आणि शुभदाताई भेटल्या. त्यांना खूप आनंद झाला. नाश्त्याची तयारी चाललेली होती. राणीताई, बंडू आणि इतर 2 मावश्या यांनाही मला पाहून खूप आनंद झाला. माझी परिक्रमा पूर्ण होणार ही मैयाचीच इच्छा होती. मी माझ्या नवऱ्याला घेऊन घाटावर गेले. नेमावर हे नर्मदेचे नाभिस्थान आहे. घाटावर उभं राहून पाहिलं तर दूरवर एक झेंडा फडकताना दिसतो. हे नाभिस्थान आहे असं म्हणतात. आम्ही दोघांनी नमस्कार केला. हे सहजच म्हणाले की तुझी फार इच्छा होती ना, मी तुझ्याबरोबर परिक्रमा करावी. बघ, आज तुझ्याबरोबर उभं राहून घाटावर आहोत आपण आणि आपण दोघं मैयाचा आशीर्वाद घेतोय. अरे, खरंच कालपासून इतकं काय काय घडलेलं होतं की हे माझ्या लक्षातच आलं नव्हतं. मी यांच्या खूप मागे लागले होते की आपण दोघं मिळून परिक्रमा करू. मी अजूनही मागे आहे. माझी अशी इच्छा आहे की आता पायी परिक्रमा करावी. आम्ही दोघांनी तिचे दर्शन घ्यावे ही इच्छा ही मैयाने पूर्ण केली होती. फक्त ती ज्या प्रकारे पूर्ण झालेली होती तशी व्हायला नको होती. पण आपल्या हातात काहीच नसतं. काय व्हावं, काय होऊ नये हे आपण नाहीच ठरवू शकत. किंबहुना काय घडणार आहे हे तरी कुठे आपल्याला माहिती असतं. घाटाला लागूनच एक सुंदर शिवमंदिर आहे. हे मंदिर पांडवकालीन आहे असं समजलं. इथे नाभिस्थान आहे असा पुराणांमध्ये, पोथ्यांमध्ये उल्लेख आढळतो. इथे कातळ आहे, त्यावर हात फिरवला तर त्याचा आकार नाभीसारखा जाणवतो असंही म्हणतात. हे ज्या कोणी ऋषीमुनींनी शोधलं असेल ते स्वतः थोर गणितज्ञ असल्याशिवाय शक्यच नाही. पूर्ण आकारमान माहीत असल्याशिवाय मध्य काढणं शक्य नाही. त्यातही नर्मदा ही वळणावळणाने प्रवाही आहे आणि तिचा मध्य काढायचा असेल तर गणित हे शास्त्रच त्यामागे असलं पाहिजे. त्यामुळे आपले पूर्वज हे थोर गणित तज्ज्ञ, शास्त्रज्ञ होते हे आपल्याला मान्यच करावं लागेल. नर्मदा ही मानवी स्वरूपात कल्पना करून तिचे नाभिस्थान ठरवण्यात आले, पण ते शास्त्राचा आधार घेऊन हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्या काळी शास्त्र हा फक्त अभ्यासाचा विषय नव्हता, तर तो आयुष्याचा अविभाज्य भाग होता.
हे जाणवल्याशिवाय राहत नाही. सर्वसामान्य लोकांना समजावं म्हणून त्यांना कथा, गोष्टी अशा स्वरूपात ते सांगण्यात आलं. मी पुन्हा एकदा मनोभावे त्या सर्व ऋषीमुनींना नमन केलं. हे जरी असलं तरी त्या ठिकाणी नाभीसारख्या आकाराच्या त्या कातळाचे रहस्य काय हा प्रश्न उरतोच आणि तो अजूनही अनुत्तरितच आहे. आम्ही धर्मशाळेत परत आलो. नाश्ता करून हे पुन्हा इंदोरकडे रवाना झाले. आम्ही सर्व बेडाघाटला जाणार होतो. आज जवळपास 400-450 किलोमीटरचा प्रवास होता. आज पाहण्यासारखंही रस्त्यात काही नाही असं सचिन यांनी सांगितलं. दरम्यान 10 वाजता विनयाचे ऑपरेशन छान झाले आणि तिची तब्येत उत्तम आहे असा फोन आला आणि अगदी हायसं वाटलं. कालचा थकवा, टेन्शन दूर झाल्याने आणि आलेली निश्चिंती यामुळे मी तर गाडीमध्ये जास्त झोपले. खरं तर मी आणि निलिमाने आपण एकदा तरी स्वयंपाक करू असं ठरवलं होतं. मंडलेश्वर येथे घडलेल्या घटनेने तो विचार मागे पडला होता. पण आज पुन्हा त्या विचाराने जरा उचल खाल्ली. आम्ही अगदी मेनू वगैरे पण ठरवला. पण एकंदर प्रवास पाहता आपल्याला हे झेपणार नाही हे लक्षात घेऊन तो नाद आम्ही सोडून दिला. रस्त्यात मध्ये एका मंदिरात थांबून जेवण केलं आणि पुन्हा प्रवास. 7:30-8 वाजेपर्यंत आम्ही भेडाघाटला पोहोचलो. तिथे खूप मूर्तीची दुकानं दिसत होती. अनेक संगमरवरी वस्तूंची दुकानं. एवढा प्रवास करूनही दुकानं दिसली की बायका शॉपिंग करायला निघाल्या. सचिन सांगत होते, उद्या आपण घाटावर जाऊ, तिथे खूप दुकानं आहेत. पण घाई, दुकानं दिसले की शॉपिंग करायची. थोडीफार शॉपिंग करून रात्रीची आरती झाली. विनयाला व्हिडिओ कॉल करून तिलाही आरतीमध्ये सामावून घेतलं. काल सुद्धा या माझ्या सगळ्या मैत्रिणींनी आम्हाला व्हिडिओ कॉल केला होता. त्यामुळे आरतीमध्ये सहभागी होता आलं होतं. त्यामुळे माझी एकही दिवस आरती झाली नाही असं झालं नाही आणि त्याचं समाधान खूप होतं. उद्या इथे भरपूर बघायला आहे असं सचिन यांनी सांगितलं. पण आजचा दिवस मात्र फक्त प्रवासात गेला, कारण प्रवासच खूप जास्त होता. उद्याच्या भागात भेडाघाटबद्दल माहिती मी सांगणार आहे. पुन्हा भेटू उद्याच्या भागात. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. भाग आवडला तर लाईक करायला विसरू नका. अर्थातच पुन्हा भेटू. नर्मदे हर.